धर्मादाय संस्थांचं ऑडिट करण्यास 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ. ऑनलाईन पद्धतीनं संकेतस्थळावर माहिती भरण्याचं धर्मादाय आयुक्तांचं आवाहन. परभणीमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये काँग्रेस शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मोर्चा काढणार. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांची माहिती. सातारा कराडाच्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या 52व्या ऊसगळीत हंगामाचा शुभारंभ. माजी मंत्री बाळासाहेब पाटील, संचालक जसराज पाटील यांच्या हस्ते शुभारंभ. बुलडाणा शहरामधील एका वसतिगृहामध्ये अधीक्षक महिलेकडून विद्यार्थिनीला मारहाण. विद्यार्थिनीनं अनामत रक्कम परत मागितल्यानं मारहाण. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंता. प्रशासनानं नुकसानीचे पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी. विदर्भासह छत्तीसगडच्या काही भागामध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता. मोन्था चक्रीवादळाचं रूपांतर ठळक कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झाल्यानं पावसाचा अंदाज.